नमस्कार, मी निळकंठ गायकवाड. आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज. देवाचे द्वारे उभाक्षण भरे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जोगी जाण काही शासनकार कोणी म्हणता तसे के शिव शिव हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी गुणासार निर्गुणेचा देव सांगे दृष्टांताची हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा गणना कोण करी पर्वताप्रमाणे पातक नाही जाती भक्ती तो पतित अभक्त अनंत वाचाळ परळती परळ देवा प्रमाण आत्महानी सत्वर उच्चार प्रधादी बिंबला ज्ञानदेव म्हणे नामे सुलभ हरिमुखे म्हणा करंता
त्याचे कुळ शुद्ध पुण्यासी आवडी निरंतर तिची आवडी निरंतर तिची आवडी अतिशय गोड कार्यक्रम या ठिकाणी सादर करण्याचं काम केलं। गावातील सगळी युवा मंडळी, तरुण मंडळी अतिशय गोड पद्धतीनं पंक्ती वाढण्यापासून कीर्तनकाराचं आगमन व सप्ताह कसा व्हावा आणि तो भारी व्हावा या पुढे काय शब्द बघा, जब तक अपने पल्लो में पैसा भीमाशंकर आहे, पलीकडून रायगड आहे, थोड्या सह्याद्रीच्या खोऱ्या कपारात तुम्ही जन्माला आलात। भामा नदीचा उगम आहे, भीमा जवळ आहे, थोडा चांगला भाग आहे, घेऊन जा माझं कीर्तन घरी। माहेरचं आडनाव जाधव, मुलगी जन्माला आली, बापान हात देऊन साखर वाटली, पोरगी पण तशीच निघाली। 8 वर्षाची झाली, तलवार उचलायला लागली, 12 वर्षाची झाली, घोड्यावर बसायला लागली, 14 वर्षाची झाली, तलवार चालवायला लागली, युद्ध खेळायला लागली। निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही, निजामशाही, आदिलशाही या 4 सत्तेच्या विरोधात बंडावा मांडला। मुलगीच तशी निघाली, पण झालं लग्न तिचं शहाजीराजे बरोबर। वेरूळचे भोसले, एका पायरीवर कानोपात्रा होती आणि एका पायरीवर जनाबाई महाराज होत्या। हे 4ही संत 4 भागातून आले होते। या चौघालाही मंदिरात येऊ देत नव्हते त्या काळातले लोक। कबीर महाराजांना का येऊ देत नव्हते? ते मुस्लिम होते। चोखोबारांना का येऊ देत नव्हते? ते महार होते। ऐका, जनाबाई महाराजाला का येऊ देत नव्हते? तिला जातच माहिती नव्हती। आणि कानोपात्रेला का येऊ देत नव्हते? तर तिला वेश्येची मुलगी म्हणायची। ऐकावर, आता तरी फार बरं आहे, त्या काळातल्या या 4 संतांना मंदिरात येऊ दिलं जात नव्हतं। ज्ञानोबा ऐका, वचन ऐका कमला दिंडी निघाल्या, भजन सुरू झालं। वचन ऐका कमलापती, माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती, कर जोडितो तुझं पाहता साबुनी, तुझं पाहता साबुनी, सृष्टीनं फिरे आधारी, माझे चित्त तुझे पाहत, माझे चित्त तुझे पाहत। माऊली म्हटले, का मंदिरात येऊ देत नाहीत? म्हटले, आम्ही महार आहोत। ही कानोपात्रा वेश्येची मुलगी आहे, या जनाबाईला जात माहिती नाही। कबीर महाराज मुस्लिम आहेत। ऐका, माझ्या ज्ञानोबारांनी काय केलं? माझ्या ज्ञानोबारांनी सांगितलं, मग तुम्हाला मंदिरात येऊ देत नाहीत का? मी पण जाणार नाही। ज्ञानोबाराय मंदिरात नाही गेले,
सगळ्या मंदिरातले संत वाळवंटात आणले. कची टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी नामदेव गायका मंत्र मोहित व्हा. हातातला गुलाल भेल भंडार भगवान शंकराच्या पिंडीवरती फेकला आणि महाराष्ट्रात आवाज घुमला. इतिहास राजगुरुनगर सारख्या शेवटच्या गावानं 25 वर्षाचा सप्ताह केला. काय तो माहोल. हात वर करा रे, ज्याचा हात वर आहे ऐका, इमानदारीनं टाळी वाजू नका, आपल्या सत्याला अभिवादन करा. 25 वर्षापासून ज्यांनी रोखता लावलं त्यांना अभिवादन करा. छत्रपती शिवरायांना अभिवादन करा, राजमाता जिजाऊला अभिवादन करा, 18 प्रगत जातीतील संतांना अभिवादन करा, ज्ञानोबा तुकोबांना अभिवादन करा. ऐका रे, आपल्या माय बापाला अभिवादन करा. आणि ज्याचा हात वर आहे, मी हरर म्हणतो माईक वाल्यासहित ज्याचा हात वर आहे आणि इमानदारीनं महादेव म्हणा. ऐका, मी जय भवानी म्हणतो, तुम्ही जय शिवाजी म्हणा. मी शिवाजी महाराज की म्हणतो, तुम्ही जय म्हणा. असा आवाज काढा. कळू द्या पुणे जिल्ह्याला, काय त्या वांद्र्याला सत्ताचा नागोना. हो छत्रपती शिवाजी महाराज की. बामेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले श्री क्षेत्र वांद्रा गाव आणि बामेश्वर महाराजांचा उत्सव, त्याचबरोबर या अखंड हरिनाम सप्त्याचं 25वं वर्ष आणि 25व्या वर्षाचं 6व्या दिवसाचं कीर्तन महाराष्ट्र राज्यातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार, साहित्य परमेताचे गाडे अभ्यासक, गुरुवर्य सन्माननीय हरिभक्तपरायण अंकुर महाराज साखरे यांची कीर्तन रूपी सेवा अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी काही क्षणापूर्वी संपन्न झाली. महाराजांनी आपल्या सर्वांना अक्षरशः आपल्या डोळ्यातनं पाणी येतपर्यंत आपल्या समोर प्रत्येक प्रसंग जिवंतपणे मांडण्याचा प्रयत्न केला. मी वांद्रा गावच्या पंचकृषीतील सर्व नियोजन करणारी सर्व मंडळी, आमचे मित्र सरपंच संजय शेठ जाधव असतील, रामदासराव जाधव असतील, राजूभाऊ असतील, त्यांचे सर्व सहकारी, प्रत्येकाचाच खऱ्या अर्थाने या ठिकाणी नामोल्लेख होणं गरजेचं आहे. मग वांद्रा गावातील पुणेकर मुंबईकर मंडळी असतील, या उत्सव कमिटीचे अखंड हरिनाम सप्त्याचे सर्व सांप्रदायिक माझे सर्व सहकारी ग्रामस्थ मंडळी असतील, तुमच्या हातून एवढं मोठं नियोजन या पंचकृषीमध्ये झालंय. उभ्या तालुक्यामध्ये कुठलाच सप्ताह एवढा मोठा झाला नव्हता आणि सुंदर पद्धतीने झाला नव्हता. ते तालुक्यातल्या एका छोट्याशा वांद्रा गावाने करून दाखवलं. मला वाटतं जिल्ह्यातला सर्वात चांगला सप्ताह या ठिकाणी होतोय आणि याचं नियोजन करताना गेल्या बरेच दिवस संजू शेठ असतील, रामदास शेठ असतील, आम्ही त्यांचं सर्व नियोजन पाहत होतो. जे लागेल ते त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करत होतो. ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने उत्तम नियोजन आपल्याला या ठिकाणी दिसतंय ते आमचे सहकारी केविनाईंचे सन्माननीय वैभव शेठ कोतवाल यांच्या खऱ्या अर्थानं संकल्पनेतनं आपल्याला एवढा सुंदर या ठिकाणी देखावा आणि एवढं सुंदर वातावरण या ठिकाणी आहे. खऱ्या अर्थानं आपल्या हे पुण्य म्हणावं लागेल. आणि वारकरी संप्रदायामध्ये नुसतं जन्मून उपयोग होत नाही, संप्रदायासाठी काही ना काही आपण करावं लागतं. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही मंडळींनी एवढं मोठं व्रत हाती घेतलं. आजूबाजूच्या पंचकृषीतील लोकांना आणण्याची व्यवस्था, सोडवण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, हे सर्व करताना फार मोठी आर्थिक रसद लागते. ज्या ज्या मंडळींनी मदत केली त्या मंडळींना परमेश्वर कधीच काही कमी पडून देणार नाही. आणि आपण सर्वजण संयोजकांना देखील याचं निश्चितपणे आगामी कालखंडामध्ये फळ मिळेल. खऱ्या अर्थाने मी प्रत्येक सांप्रदायिक कार्यक्रमात गेल्यावर एक गोष्ट आवर्जून सांगत असतो, कारण मी स्वतः पिढ्यानपिढ्या माळकरी असलेला कार्यकर्ता. माझ्या मनामध्ये एक नेहमी भावना असते. आता आपण प्रत्यक्ष या ठिकाणी बघा, आपल्याला महिलांची संख्या निम्मी दिसते, पण त्या सर्व ज्येष्ठ महिला दिसतात. पुरुषांची संख्या बघितली तर सगळे आम्हाला टोपीवाले दिसत आहेत, म्हणजे आमच्या तरुणांची संख्या कमी आहे. मी आवर्जून सांगत असतो की जेव्हा आम्ही पंढरपूरच्या वारीला जातो, पायी चालताना आम्ही पाहतो की आमच्या ज्येष्ठ माता माऊली 80-90 वर्ष वय झालं असेल, पायाला किती फोड आले असतील, रक्त निघत असतं, तरी त्या तशाच चालत असतात. आमच्या मनात प्रश्न पडतो की आमची तरुण पिढी कधी या संप्रदायाकडे वळणार. आणि उद्याच्या कालखंडात हा भगवा पताका जर कोणी हातात घ्यायचा असेल तर ती जबाबदारी माझ्या तरुण पिढीची आहे. म्हणून मी प्रत्येक कीर्तनात गेल्या आवर्जून सांगत असतो, कीर्तनाला ज्याने यायचं, ज्याने ऐकायचं, ज्याने आपल्या आचरणात आणायचं ती आमची पिढी आहे. परंतु आपल्याकडे बदल काय होतोय, माणसं रिटायर्ड झाली, सुनाबाळांची त्या ठिकाणी घरात सुनाबाळा आली, मुलांची लग्न झाली की तुम्हाला वाटतं की मी संप्रदायाची जोपासना केली पाहिजे. मग आपल्याला पांडुरंग आठवतो, मग आपल्याला परमेश्वर आठवतो.
आपण आचरणात कोणी आणलं पाहिजे, ज्याने जीवन जगायचं ते आमच्या पिढीने आचरणात आणलं पाहिजे. म्हणून तुमची जबाबदारी आहे आजपासून पुढे पुन्हा कीर्तनाला येताना, संप्रदायाच्या कार्यक्रमाला येताना घरातला लहान मुलगा असू द्या, सुनबाई असू द्या, त्यांना कीर्तनला हाताला धरून आणावं आणि ती पिढी या संप्रदायात आणावी, तर खऱ्या अर्थानं बदल होईल. मी एवढंच या निमित्ताने आवर्जून सांगेन. आता आपले या नियोजन करते सर्व तरुण मंडळी आहेत, तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद देईल की या गावातली तरुण पिढी वेगळा कुठला कार्यक्रम करण्यापेक्षा, आमचा यात्रा मोठी करण्यापेक्षा त्या यात्रेचा उत्सव, संप्रदायाचा देवाचा उत्सव कीर्तनाच्या माध्यमातून आपण 25 वर्ष एवढं भव्य केलं. तुम्हाला लाख लाख धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. स्वागत, अभिनंदन. तसेच महाप्रसादासाठी विरामनगरीचे सामाजिक कार्यकर्ते नारायण कोंडाजी सावंत यांनी 101 रुपयाची देणगी दिलेली आहे. अखंड हरिनाम सप्ताह कमिटीच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत, अभिनंदन. किसन कोंडाजी राजे वाघा यांनी कार्यक्रमासाठी 101 रुपयाची देणगी दिलेली आहे. अखंड हरिनाम सप्ताह कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. रामदास मारुती अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्याच्या महाप्रसादासाठी जो कार्यक्रम आहे हा खेड तालुक्यातील पश्चिम भागातील एक छोटंसं गाव वांद्रे गाव, या गावामधून खऱ्या अर्थाने भामा नदीचा उगम होतो. भामेश्वर देवाचं येथे देवस्थान आपल्या तालुक्यातलं एक पश्चिम भागातील एक महत्त्वाचं देवस्थान असून या गावाने एकत्र येऊन हा अखंड हरिनाम सप्ताह खऱ्या अर्थाने तालुक्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती हा सप्ताहाचा भार सर्व ग्रामस्थांनी उचलून हा या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार मंडळी या ठिकाणी हा सप्ताह या उत्सवामध्ये हा सप्ताह चांगली आहे. आणि यामध्ये महाराष्ट्राचे वाणीभूषण पुरुषोत्तम महाराज जाधव पाटील यांचं या ठिकाणी कीर्तन होणार आहे आणि त्याचा लाभ सर्व मंडळी घेऊन खऱ्या अर्थाने ज्ञानात या ठिकाणी वाढ होणार आहे. भामा नदीच्या क्षेत्र वांद्रे या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं सगळ्यांना आनंद अशा पद्धतीची वांद्रेगावच्या परिसरातील लोकांना बळ किती असतं हे तर वांद्रेच्या लोकांनी जरी आत्मचिंतन केलं तर एकीच्या बळावर आपलं गाव आज महाराष्ट्रामध्ये विकास आज या ठिकाणी मौजे वांद्रे तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं आज भंडारा या दिवशी पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं सुसरा कीर्तन थोड्याच वेळात या ठिकाणी सुरू होणार आहे. वांद्र्यासारख्या खेड तालुक्यातल्या अतिशय दुर्गम भागातील अतिशय छोट्या या खेडेगावातील मला वाटतं 80 उमऱ्याचं हे गाव आणि या ठिकाणी असा भव्यदिव्य असं अखंड हरिनाम सप्ताहाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आहे आणि मला तर असं म्हणायचं मी देवशी गावचा पोलीस पाटील आहे आणि आमच्या देवशी गावच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही असंच नियोजन केलं होतं. आमच्यानंतर प्रथमतः खेड तालुक्यातील असं गाव आहे की अतिशय भव्य आणि दिव्य असं नियोजन अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी केलेलं आहे आणि रोज हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार यांची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी पार पडत आहे. आज भंडाऱ्याचा दिवस आहे, उद्या काल्याचं कीर्तन या ठिकाणी पार पडणार आहे. शेवटचा दिवस आहे उद्या, त्याच्या निमित्ताने मी सांगू एकदम टप्प्या चांगला बसून घ्या. उपस्थित खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती या पवित्र नद्यांचा सह्याद्री पर्वतामधनं उगम झाला. भीमाशंकराच्या पायथ्यातनं भीमाशंकराच्या जटेतनं निर्माण झालेली भीमा नदी, भामेश्वराच्या जटेतनं निर्माण झालेली भामा नदी
इंद्राचं कमंडलू सांडलं त्याच्यातनं निर्माण झालेली इंद्रायणी त्या ज्या मुख्य नद्या आहेत त्यांच्या उगमस्थानी आपल्याकडे शंकराची मंदिर आहे. अशाच पद्धतीनं आपल्या परिसराचं हे मंदिर आहे. पूर्वी आपल्या पूर्वजांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे मंदिर उभं केलं. पुढे गावकऱ्यांनी याचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं. त्या गावाच्या विकासासाठी आतापर्यंत मला जे जे करता आलं ते करण्याचा प्रयत्न मी निश्चितपणानं केलेला आहे. पठारवाडीपासून तर गावं मुख्य रस्त्याला जोडण्यापर्यंत काम आपण केलं. परिस्थिती एवढीच आहे की आपल्याकडे प्रचंड अशा प्रकारचा पाऊस पडतो आणि जर पाणी नीट निघून गेलं नाही, जर चाऱ्या बुजल्या तर मुख्य रस्ता खराब होतो. असा अनेक वेळा हा रस्ता या परिस्थितीला खराब झाला. अनेक वेळा त्याचं डांबरीकरण करण्याचा प्रयत्न केला. आता भविष्यामध्ये हा रस्ता शिवडी, पेन, पनवेल, कर्जत, वांद्रा, आंबोली, शिरोली ते शिरोळ अशा नावाने ह्या रस्त्याचं पूर्ण एस्टिमेट झाले. केंद्र सरकारच्या मंजुरीकरता हा रस्ता आहे. आणि महाशिवरात्रीच्या निमित्तानं आज आपण सगळेजण या ठिकाणी या कीर्तनाच्या निमित्तानं आलेला अधिकचा गुण आपला वेळ घेत नाही. आपल्याच तालुक्यातील आळंदीचे पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं सुसरावे अशा प्रकारचं कीर्तन आपल्या सगळ्यांना ऐकायचं. अत्यंत लहान वयामध्ये पुरुषोत्तमनं वारकरी संप्रदाय फार मोठं योगदान दिलं. किंवा झी TV या महाराष्ट्रामध्ये पहिलं कीर्तन करणारा किंवा कीर्तनाची ती मालिका सुरू करणारा पुरुषोत्तम पाटील आहे. त्यामुळे अखंड महा सुंदर नियोजन सर्व मंडळींनी केलंय. आणि त्या निमित्तानं 7व्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे आली. अगदी नजर लागावं एवढं गोड कार्यक्रम आहे महाराज. कार्यक्रमामध्ये जीव ओतला, कार्यक्रमाबरोबर प्रेम केलं आणि सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केल्यानंतर त्याची फलश्रुती काय आहे याचा अनुभव आज आपल्याला कीर्तनात आलाय महाराज. इथं बसायला जागा नाही. महाराष्ट्रभर कोणताही कीर्तनकार इथून कीर्तन करून गेल्यानंतर तो पहिलं फक्त एवढंच म्हणतो की सत्य भरपूर पाहिले पण या 2 महिन्यामध्ये वांद्र्यासारखं नियोजन आम्ही पाहिलं नाही. खूप सुंदर. म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे नाद केला. काय केला? नाद केला तुम्ही. बरोबर आहे का? लोक कसे म्हणते बैलगाडीचा नाद केला. बरोबर आहे का नाही? तसं तुम्ही सर्व मंडळींनी खूप सुंदर आहे महाराज. इथं कोणती गोष्ट अशी की तिला नाव ठेवल महाराज. एखादा कीर्तनकार जर इथं व्यासपीठावर येऊन जर या सत्याला नाव ठेवत असेल तर त्याच्यासारखा अधम महाराष्ट्रात दुसरा कोणीच नाही महाराज. खरोखर सांगतो किती सुंदर नियोजन केलंय. आणि एवढी पब्लिक आहे, बसायला सुद्धा जागा नाही. सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत. आणि अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका ज्ञानोबा तुकोबराच्या कृपेने मला जसा वेळ भेटेल तसं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदी ओनली 20-20 खेळणार आहे आपण. ना वन डे ना कसोटी. ओनली 20 ती 6 ओव्हरची. त्यात बॉलिंगही मिस करणार आहे, बॅटिंगही मिस करणार आहे, फिल्डिंगही मिस करणार आहे. आणि तुकाराम दादा शेवटी मॅन ऑफ द मॅच सुद्धा मिस घेऊन जाणार आहे. तुम्ही सहकार्य करा. विठ्ठल बरोबर आहे का नाही? म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. सर्वच मंडळीने, आमच्या सरपंच, सगळे गावकरी मंडळी तुम्ही जीव ओतला. आमच्या संजीव भाऊने ते मला सांगितलं म्हणे महाराज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्यक्रमाची चर्चा होईल एवढं सुंदर नियोजन करायचं. महाराष्ट्रातील सगळे दिग्गज कलाकार, गायक, वादक, सर्व मंडळी तुमच्या अथक श्रमाने हा एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आणि आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. महाशिवरात्र आहे महाराज आज. बरोबर आहे का नाही? जिस यार ने नथने दी. कबीर महाराज सांगतात अगं वेडे, ज्या नवऱ्याने तुला नथनी दिली त्याचं 100 वेळेस नाव घेते ग. पण ज्या जगाच्या मालकाने तुला नाक दिलं त्याचं एकदा तर नाव घे. आता नाकच नसतं दिलं तर कानातनच निघाली असते का? नाक नाही ते वाया गे, नाक नाही ते वाया
एवढं देखणं नियोजन मला वाटतं या 1.5 महिन्यातलं पहिलंय माझ्या लाईफ मधलं महाराज. आमचे विजू महाराज माधव महाराज कीर्तन करून गेल्यानंतर त्यांनी फोन केला म्हणे बापरे बाप काय नियोजन केलं म्हणे त्या वांद्र्यावाल्यांनी. म्हणलं ते वांद्र्यावाले थोडे हटकेच लोक आहे महाराज, बरोबर आहे का नाही. एकदा का त्यांनी एखाद्या गोष्टीचा नाद केला, अहो इथं बैल 15-15 लाखाचे घेतात महाराज लोक. इतके नांदिक लोक आहे खेड तालुक्यात. किती अहो बैलाला काजू बदाम आहे काही काही काय बैल भाग्यवानासारखं आहे काही माणसाला भाकरी नाही करू. दारू नका पिऊ. तो कसा बोलल, तो नालायक दारू पाजल्याशिवाय निवडूनच येत नाही ना. ही ताकद फक्त संप्रदायाच्या लोकांमध्ये, ही ताकद फक्त वारकऱ्यांमध्ये, ही ताकद फक्त कीर्तनकारामध्ये. महाराज तो रात्री करू द्या, दिवसा करू द्या, केव्हाही कीर्तन करू द्या, पण संप्रदायातल्या लोकांनी हा समाज घडवण्यामध्ये जेवढं योगदान ज्ञानोबराय तुकोबरायचंय तेवढं महाराष्ट्रात कोणाचंच नाही महाराज. ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आज वारकरी संप्रदाय म्हणून तुम्ही लोक एकत्रित आहात. वारकरी संप्रदाय म्हणून प्रत्येक मनुष्य चांगला वागतोय. अरे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण वारसदार आहोत. ज्या राजानं या जगामध्ये का छत्रपतीला शिवाजी महाराजाला दैवत म्हणून या महाराष्ट्रात स्वीकार केला, याचं कारण या महाराष्ट्रात एकच राजा असा होऊन गेला की त्यानं प्रत्येक मायमाऊलीला आपल्या बहिणीचा आणि आईचा दर्जा दिला महाराज. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर कॉलर टाईट होती, छाती फुगती. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, वेळ जीवनामध्ये वाया नका घालू, देवाचं चिंतन करा. ऐसे करी गा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा विढो. दोन मिनिटं सर्वांनी एक टाळी, एक बोल, एका ताला स्वरात महाराष्ट्राला सुद्धा कळलं पाहिजे की आपल्या वांद्र्यात काय भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन केले. हातवर नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. उपस्थिती अरे कांदा आंधळा कीर्तनकार जरी ताणला या व्यासपीठावर उभा केला तर तो आंधळा सुद्धा म्हणाल की वांद्रेकरांसारखं नियोजन महाराष्ट्रात कोणाला जमणार नाही. खूप सुंदर नियोजन केलं आणि त्या नियोजनामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. या कार्यक्रमाचं नियोजन जर पाहिलं तिथं तरुणांची संख्या खूप आहे. माझी तरुणांना विनंती, आपल्याकडे सगळं काही देवानं दिलंय, फक्त तरुणांना माझी विनंती, पोरांनो जीवनामध्ये व्यसन नका करू. दारू गांजा मत पी यारो अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. मी दररोज कीर्तनातून सांगतो, भारताला पाकिस्तान पासून भीती नाहीये, भारताला बांगलादेश पासून भीती नाहीये, भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाही, भारताला आतंकवाद्यापासून तर अजिबात भीती नाहीये.
भारताला सर्वात मोठी भीती जर कशापासून असेल गड्यांनो, तर ती फक्त व्यसनापासून आहे. तरुणांना माझी विनंती आहे, तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज दिवसातून 4 वेळेस नॉनव्हेज खाईल, पण त्यांच्या देशात पिण्याची टक्केवारी फक्त 2%. किती आहे? 2%. आणि तुमची माझी पिण्याची टक्केवारी जर काढली तर 85च्या पुढे गेलो तुम्ही. आपल्या लग्नात फक्त वरमाईन नवरी पेल नसती. नाही कळलं तर रेंजच नाही मोबाईलला तर काय करणार आहे का? बरोबर आहे की नाही? आपल्या लग्नात फक्त नवरीन वरमाय पेल नसते, नाही तर वरबापही पेले, नवरदेव पेले, नवरदेवाचा मामा तर नालीत पडेले. नका असं करू गड्या. जीवनामध्ये व्यसन नका करू. चांगले कपडे घाला, चांगले मोबाईल घ्या, सोन्याच्या अंगठ्या घाला, गळ्यामध्ये लॉकेट घाला, पण माझी विनंती गड्यांनो, जीवनामध्ये व्यसन नका करू. अरे या भारताला लागलेला सगळ्यात मोठा कलंक आहे तो व्यसन आहे. ज्यांच्या होटावर मिशाने असे पोर दारू पिऊन मरायला लागले महाराज. अरे बापाच्या समोर पोराची अंत्ययात्रा करावं लागली, याच्यापेक्षा दुसऱ्या जगामध्ये काय दुर्भाग्य असेल. ज्या बापाची इच्छा असते की माझ्या पोराच्या खांद्यावर मला जायचंय, त्या बापाच्या खांद्यावर जर एकुलत्या एक पोराला बापाला घेऊन जावं लागत असेल तर याला कारण फक्त व्यसन आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जीवनामध्ये व्यसन नका करू. देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा, एकत्रित या. आज तुम्ही सप्त्यासाठी जसे एकत्रित आलात ना महाराज, तसं देशासाठी धर्मासाठी सर्वांनी एकत्रित या. गावाच्या विकासासाठी सुद्धा माझी विनंती आहे, ज्या दिवशी गावाच्या विकासाचा मुद्दा येईल, गावाच्या हिताचा मुद्दा येईल, गावाच्या लोकांच्या कल्याणाचा मुद्दा येईल, त्या दिवशी अंतकरणातले विकार, अंतकरणातला जातीवाद नष्ट करा आणि गावाच्या विकासासाठी सर्वांनी साथ द्या. जसं तुमचा सप्ताह आदर्श झाला, आज अख्ख्या जिल्ह्यामध्ये तुमच्या सप्त्याचं नाव आहे. पंचक्रोशीत अनेक सप्ते चालू आहे, पण चर्चा फक्त वांद्र्याच्या सप्त्याची का नाही? मग जसा सप्ताह आदर्श केला तुम्ही सर्व मंडळीने, माझी सर्वांना विनंती आहे तसं गाव सुद्धा आदर्श करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा. निश्चित मला खूप आनंद वाटेल. सरपंच संजू भाऊ, खूप तळमळ होती तुमची. तुमच्यासारखा तळमळ करणारा माणूस जर आमच्या परिसरात असता तर मी महिन्याला सप्ते केली असते महाराजाशी. बरोबर आहे का नाही? आणि तळमळ करा. अरे राजकीय माणूस असताना सुद्धा परमार्थाविषयी एवढी तळमळ आहे, पण एकट्या संजू भाऊचा सप्ताह नाही बरं महाराजा. तुम्ही सर्व या सप्त्यात आले, तुम्ही योगदान दिलंय, तुम्ही सहकार्य केलं. अरे पैसा खरंच नाही, दुय्यम बाब आहे. आज पैशाला काही किंमत नाही. एखाद्या 2 नंबर वाल्याला धरून आणलं ते सगळं महाप्रसादाचा खर्च करतोय, एखाद्या डाकूला धरून आणलं सगळ्या मंडपाचा खर्च करल. तो मंडपाचा खर्च करणं वेगळं, पंगत घालणं वेगळी, पण सर्वांना एकत्रित घेऊन एवढं मोठं गावाचं नाव करण्यासाठी तुमच्या कार्याला माझा सलाम आहे महाराज. खूप सुंदर नियोजन आहे. आणि परमार्थामध्ये असे लोक पाहिजेत ना, नाही तर राजकारणी आणि कीर्तन. अहो ही वेळ त्यांची धाब्यावर बसायची असते हो. पुढारी लोक कुठं सप्त्यात पाहतात का महाराज? म्हणून जोपर्यंत या देशातला सरकारी माणूस, एक सरकारी आणि एक वारकरी जोपर्यंत एकत्रित येत नाही तोपर्यंत महाराष्ट्राची क्रांती घडणार नाही. ज्या दिवशी राजसत्ता आणि धर्मसत्ता यांचा मिलाप होईल. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढी मोठी क्रांती केली, याला कारण त्यांना तुकोबरायच्या जीवनाची ऊर्जा होती. महाराज छत्रपती सोबत काय होती? ऊर्जा होती. आणि आपण सर्वांनी जर एवढं सुंदर नियोजन केलं तर निश्चित भविष्यात खूप सुंदर तुम्ही नियोजन केलंय. अजूनही तुम्हाला याच्यापेक्षा, आता तुम्हाला सवय लागली महाराज, बरोबर आहे का नाही? आता सवय लागल्यानंतर याच्यानंतर हलकं तुम्हाला आवडणार नाहीये. हा नियमच आहे महाराज. एकदा ज्यांना आळंदी करायची सवय लागली, तुकारामबाच्या पाकवाजाची सवय लागली की दुसरा पाकवाजा ऍडजस्ट होत नाहीये. ह्या माईकची सवय लागली, ह्या मंडपाची सवय लागली, पुढच्या वर्षी लोक म्हणते हा थोडं जाऊ द्या, होईल थोडं कर्ज, पण सप्ताह झाला पाहिजे. बरोबर आहे का नाही? आणि का म्हणून सप्ताह चांगला करून केलाच पाहिजे. तुमच्या शेंबड्यापुरीचं लग्न करता तर 2 तासासाठी 20 लाख रुपये खर्च करता तुम्ही. किती? 30 लाख खर्च करता, 40 लाख खर्च करता. एकूण त्या एक पुरीच्या लग्नासाठी जर तुम्ही 2 तासासाठी 50 लाख रुपये खर्च करत असेल तर माझ्या भोलेनाथासाठी केलेला खर्च कधीच वाया जाणार नाही. याच्यापेक्षा डबल तुम्हाला जगाचा मालक देईल. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. जाता जाता सर्वांना विनंती, प्रत्येकाने देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा कर. मी दररोज सांगतो, पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते हैं. मी दररोज सांगतो, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे
मायेचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग चंदनाची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन. आई माझी हो मायेचा सागर दिला तिने जीवनाला म्हणून सर्वांना माझे हात जोडून विनंती. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये असं नाहीये संसारातले लोक एवढे हलकट आहे, तुम्ही मेल्यावर तुमच्या अंगावर पदर टाकून हातातल्या अंगठ्या काढतात महाराज. पण महाराष्ट्रात आतापर्यंत अशी कधीच घटना घडली नाही की एखाद्या माणसाच्या गळ्यातली माळ काढली. सरपंच मी तुम्हाला पाहिलं पाठीमागं, पण त्यावेळेस माझं तुमच्या गळ्याकडे लक्ष गेलं नाही. पण आज तुम्ही मला ज्यावेळेस भेटायला आले तर तुम्ही नियोजन केलं त्यावेळेस तर मी तुमच्या प्रेमात पडलोच होतो. पण तुमच्या गळ्यात तुळशीची माळ पाहिल्यावर मी अजून तुमच्या गळ्यात प्रेमात पडलो. तर वारकरी लोक पाहिजेत ना महाराज संप्रदायात. 29ला आमच्यासारखे बी 4-5 जण जातील विधानभवनात, ताण नका घेऊ. बरोबर आहे का नाही? म्हणजे बेवड्यांनीच विधानसभा सांभाळायची का? कोंबड्या खाणाऱ्यांनीच सांभाळायची, कीर्तनकारांनी नाही का? अरे कीर्तनकार जर महाराष्ट्र हलवू शकतो तर विधानसभा हलवायला काय? सरकारच आम्ही आणलंय धोत्रावाल्यांनी. नाही कळलं पुढं चाल जाऊ द्या. म्हणून पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आणि ज्या गावकऱ्यांनी एवढं गोड नियोजन केलं, एकदा गावकऱ्यांसाठी मनापासून टाळ्या वाजवणार. वा, खूप सुंदर. तुमच्या कार्यक्रमाचा आदर्श नुसता खेड तालुक्याने घ्यावा, पुणे जिल्ह्याने घ्यावा एवढं सुंदर नियोजन नाहीये. अख्ख्या महाराष्ट्राचे जे कार्यक्रम हा महाशिवरात्रीच्या पर्वामध्ये चालू आहे, तर त्या कार्यक्रमामध्ये जर काही स्पर्धा ठरली की महाराष्ट्रातला सर्वात सुंदर सप्ताह कोणता आहे आणि मला जर परीक्षक म्हणून नेमलं तर मी निश्चित कोणती कॉफी न करता तुमच्या वांद्र्याचं नाव पहिलं सांगेन. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. अनुवाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली महाराज.